नागपुरात उद्या होणाऱ्या रामरक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विदर्भात जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे नेते अंबादास दानवे आज चंद्रपुरात दाखल झाले। यावेळी त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी संवाद साधत आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट केली। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या आंदोलनात विदर्भातून मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी सहभागी व्हावं यासाठी जिल्हानिहाय बैठका घेत संघटनात्मक तयारीला वेग देण्यात आला। चंद्रपुरातील बैठकीत दानवे यांनी पदाधिकाऱ्यांकडून आंदोलनाच्या तयारीची माहिती घेत कार्यकर्त्यांना नागपूरमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं। विशेष म्हणजे या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण देण्यात आल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं। त्यामुळे उद्याच्या नागपूर आंदोलनाकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। श्रीराम रक्षा आंदोलन जे शिवसेनेच्या वतीनं पुकारलेलं आहे, उद्या नागपूरला माननीय उद्धवजींच्या शुभ हस्ते महाआरती श्रीराम मंदिरात होतीये आणि ह्या श्रीराम मंदिरातली ही आरतीसाठी महाआरतीसाठी विदर्भातून सगळ्या ठिकाणाहून शिवसैनिकांनी यावं अशा पद्धतीची भूमिका पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। म्हणून मी मुद्दामहून चंद्रपुरात आलो होतो आढावा घेण्यासाठी। चंद्रपूरहून 1001 लोक तर 100% चंद्रपूरहूनच या महाआरतीला येतील। अशाच पद्धतीनं संपूर्ण विदर्भातून जिल्ह्यातून तालुक्यातून लोकांचा उत्स्फूर्त सहभाग या महाआरतीमध्ये राहणार आहे। चंद्रपूर शिवसेनेचा ताकदीचा जिल्हा राहिलेला आहे। आज महापालिकेत शिवसेना सत्तेमध्ये आहे, बाकी ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिवसेनेचं संघटनात्मक काम आहे आणि वाटतं येणार काळात चंद्रपूरमध्ये शिवसेना आणखी अग्रेसिव्हली मोठ्या पद्धतीनं काम करण्यासाठी एक संकल्प शिवसेनेचा सातत्यानं राहिला आणि आता याच्यानंतर तो आणखी आम्ही वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे। माननीय सरसंघचालकांना असो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असो, या सगळ्यांना, शहराच्या महापौर असो, यांना सगळ्यांना रीतसर निमंत्रण शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलेलं आहे। कारण ही रामरक्षा जसं आपण शिलापूजन असो, विटेचं पूजन असो, निधी संकलन असो हिंदू म्हणून केलं, तसंच रामाची रक्षा सुद्धा सर्व हिंदू मिळून करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून शिवसेनेच्या वतीनं अशा पद्धतीनं निमंत्रण दिलेलं आहे।